हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 6. ध्यानयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ षष्ठोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 6. श्लोक क्रमांक 28. युज्यन एवं सदा आत्मानं योगी विगत कल्मषः सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतम सुखम अश्रनुते. अशा प्रकारे नेहमी आत्मयुक्त असलेला, सतत आत्मतत्वात लीन झालेला योगी पापाचरणापासून मुक्त होतो आणि ब्रह्मप्राप्तीच्या आनंद डोहात तरंगण्याची अनुभूती घेतो. श्लोक क्रमांक 27 मध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या योग्याचे मन शांत झाले आहे तो महाआनंद अनुभवतो, त्याचा रजोगुण शमतो. येथे भगवंत श्री सांगत आहेत की असा योगी सतत आत्मतत्वात लीन होतो. त्याचे बसणे, उठणे, काम करणे, खाणे पिणे, झोपणे इत्यादी सर्व काही आत्ममय होते. त्यामुळे तो पापाचरणापासून मुक्त होतो. असा हा आत्मयुक्त योगी ब्रह्मप्राप्तीचा चिर आनंद अनुभवतो. योगी आत्मतत्वात लीन होतो, तो पापाचरणापासून मुक्त होतो. म्हणजे काय ते येथे समजावून घ्यायचं आहे. योग्याचे उठणे, बसणे, काम करणे, खाणे पिणे, झोपणे इत्यादी सर्व काही आत्ममय होते. त्यामुळे तो पापाचरणापासून मुक्त होतो. अशा योग्याचा रजोगुण शमन झालेला असतो. याचा अर्थ त्याचा या विश्वातील वस्तुविषयक भ्रम नष्ट झालेला असतो. या विश्वातील असंख्य अगणित वस्तू, गोष्टी, पदार्थ याविषयी त्याची आसक्ती नष्ट झालेली असते. परमात्म्याने विश्व निर्माण करताना या पृथ्वीवर पंचमहातत्वांची निर्मिती केली. त्यामधून येथे जीव निर्माण होऊन सजीवांना जगण्यासाठी अत्यावश्यक ते अन्न, हवा, पाणी आणि त्या अनुषंगाने आवश्यक त्या अगणित असंख्य वस्तू येथे तयार झाल्या. या सर्वांचा पृथ्वीवरील सजीवांनी एकमेकांना उपद्रव न करता यथेच्छ उपभोग घ्यावा आणि आपले आयुष्य जगून येथील सृष्टीलीलेचा आस्वाद घ्यावा, हाच यामागील उद्देश आहे. यासाठीच परमात्म्याने अंशात्मक रूपाने देहधारणा करून पृथ्वीवर वास्तव्य केले. परंतु माणूस वस्तूंना चिटकून राहतो. त्याला वस्तूंचा उपयोग करून समाधान होत नाही. या वस्तूंचा साठा करावा, तो फक्त आपल्याला आणि आपल्या पश्चात आपल्याच वंशजांना मिळावा अशी हाव सुटते. यापायी तो प्रमाद करतो. शरीर व्यापार सुरळीत चालावा म्हणून अन्न पाण्याचा उपयोग करण्यावर त्याचे समाधान होत नाही. हे अन्नपाणी चविष्ट, स्वादिष्ट असले पाहिजे असा त्याचा कटाक्ष असतो. कपड्यांमुळे शरीराचे संरक्षण होणे हे गौण होऊन तो कपडा विशिष्ट रंगाचा, गुणवत्तेचा, नक्षीकाम केलेला, विशेष प्रकारे शिवलेला असला पाहिजे यालाच तो जास्त महत्त्व देतो. माणूस वस्तूंचा उपयोग करण्यापेक्षा त्या वस्तूत रस घेतो, त्यांच्यात गुंतत जातो. सगळ्यात विनोद म्हणजे वस्तू जपण्यासाठी प्रसंगी स्वतःचा प्राणही देतो. माणूस वस्तू जमवतो आणि त्या राशीत, त्या ढिगाऱ्याखाली स्वतः नष्ट होतो. हे नष्ट होणे 2 प्रकारचे असते. एक म्हणजे जिवंतपणी वस्तू जमवण्यात, त्यांचा उपभोग घ्यायला त्याला वेळच मिळत नाही. दुसरे म्हणजे या वस्तू अनेक वर्षे जगतात. त्याआधी माणूस कालवश होतो. वस्तू इथेच राहतात. त्यांचा उपभोग घेणे राहूनच जाते. या वस्तूंना माणसानेच किंमत दिलेली असते. वस्तूंची किंमत हा माणसाच्या मनाचा खेळ असतो. तो सोन्याचा दागिना घालतो. वास्तविक सोन्याच्या मण्यांची माळ काय घातली आणि लाकडांच्या मण्यांची माळ काय घातली हे एकच आहे. यास्तव कपडे घालावे आणि त्रयस्थ दृष्टीने आपल्या शरीराकडे पाहावे. आपल्या घरात राहावे, परंतु तिराहिताकडे राहिल्यासारखे राहावे. सख्या सोयऱ्यांच्या सहवासाचा आनंद घ्यावा, परंतु भावनेत बुडू नये. साक्षी भाव ठेवावा. भौतिक संपत्ती ही आपत्ती विपत्ती आहे. या भौतिक संपत्तीचा केवळ उपयोग करून आध्यात्मिक आत्मसंपत्ती प्राप्त करावी. ती जिवंत असताना आणि विशेष म्हणजे मृत्यूनंतरही जन्मोजन्मी मुक्तीसाठीही उपयोगी आहे. हरिओम.